नमस्कार मित्रांनो. DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका म्हणायला गेलं तर खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हो, GMC संभाजीनगरच्या वर्ग 4 भरतीच्या निकालाविषयीचे जे काही लेटेस्ट अपडेट्स आहेत, जे तपशील आहेत, ते सगळे आपण आज बघणार आहोत. मला कल्पना आहे की तुम्ही सगळेजण अगदी डोळे लावून याची वाट बघताय. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट आपल्या विश्लेषणाला सुरुवात करूया. अगदी बरोबर. हाच तो एक प्रश्न आहे जो सध्या प्रत्येक उमेदवाराच्या मनात आहे, नाही का? की फायनल रिझल्ट नक्की कधी येणार? बराच काळ लोटला आहे आणि आता सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. तर या विश्लेषणामधून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. ओके, तर मग पुढे जाण्याआधी सुरुवातीला आपण एक काम करूया. या भरती प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत नेमकं काय काय झालंय याचा एक छोटासा पटकन आढावा घेऊ. म्हणजे काय होईल की सध्याची जी परिस्थिती आहे ना ती आपल्याला आणखी क्लिअर होईल. तर बघा, प्रवास कसा होता. सगळ्यात आधी पहिली रिस्पॉन्स शीट आली, मग त्यावर उमेदवारांनी आपले आक्षेप नोंदवले. त्यानंतर अर्थातच फायनल रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झाली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. मग काही दिवसांनी एक गुणवत्ता यादीसुद्धा जाहीर झाली. पण त्यात एक अडचण होती. ती यादी प्रवर्गानुसार नव्हती, म्हणजे कॅटेगरी वाईज नव्हती. आणि म्हणूनच आता सगळेजण त्या अंतिम कॅटेगरी वाईज गुणवत्ता यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. ठीक आहे, तर हा झाला आतापर्यंतचा प्रवास. आता वळूया सध्याच्या परिस्थितीकडे. म्हणजे निकालाची नक्की तारीख काय आहे हे जाणून घेण्यासाठी काय प्रयत्न झाले आणि त्यातून नेमकं काय हाती लागलंय ते आता आपण बघूया. आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत अगदी अचूक आणि खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. याचसाठी आम्ही स्वतः GMC संभाजीनगरच्या ऑफिशियल नंबरवर फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण तिकडून काही उत्तरच आलं नाही. फोन कोणी उचललाच नाही. त्यानंतर आम्ही त्यांना एक ईमेलसुद्धा पाठवला, निकालाच्या तारखेबद्दल विचारणा केली, पण दुर्दैवाने अजून तरी त्या ईमेलला काहीही रिप्लाय आलेला नाही. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ आणि माहिती तयार करण्यासाठी आमची टीम खरंच दिवसरात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. बरं, मग आता हे सगळं झालं. मग या सगळ्या प्रयत्नांनंतर आणि जी काही थोडीफार माहिती मिळालीये त्याच्या आधारावर निकाल नक्की कधीपर्यंत येऊ शकतो यावर एक नजर टाकूया. हो, तर मिळालेल्या माहितीनुसार अशी एक दाट शक्यता आहे की निकाल पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये, म्हणजे साधारणपणे महिन्याच्या 1 तारखेच्या आत लागू शकतो. पण इथे एक गोष्ट मी पुन्हा स्पष्ट करू इच्छितो. ही एक अपेक्षा आहे, ही कोणतीही ऑफिशियल घोषणा नाहीये. त्यामुळे आपल्याला ऑफिशियल घोषणेची वाट तर बघावीच लागेल. चला आता एक क्षणभर निकालाची चिंता बाजूला ठेवूया आणि थोडं पुढे जाऊन विचार करूया. समजा निवड झालीच, तर ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांच्यासाठी या नोकरीचं स्वरूप काय असेल, पगार किती मिळेल आणि कामाची खरी परिस्थिती काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? तर इथे बघा, या भरतीमध्ये हॉस्पिटल आणि कॉलेज या दोन्हीसाठी वर्ग 4ची वेगवेगळी पदं आहेत. तुम्ही बघू शकता की बहुतेक पदांची जी बेसिक पे स्केल आहे ती 15,000 रुपयांपासून सुरू होते. पण यात जे लॅब अटेंडंट म्हणजे प्रयोगशाळा परिचर पद आहे ना, त्याचा पगार थोडा जास्त आहे. तो साधारण 19,900 रुपयांपासून सुरू होतो. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो नीट समजून घ्या. इथे जे 15,000 रुपये बेसिक पे म्हणजे मूळ वेतन दाखवले आहे तेवढाच पगार तुमच्या हातात येत नाही. तर त्यामध्ये महागाई भत्ता म्हणजे DA आणि इतर सगळे भत्ते मिळून जी रक्कम तयार होते तो असतो तुमचा खरा इनहँड सॅलरी. आणि ही रक्कम बेसिक पेपेक्षा बरीच जास्त असते. तर मग प्रश्न येतो, हातात नक्की किती पगार येईल? स्वरूपाबद्दल बोलू. या पदांवर काम करताना साधारणपणे काय करावं लागतं? तर फाईल्स इकडून तिकडे पोचवणे, नोटीस बोर्डवर नोटीस लावणे, गेटवर ड्युटी करणे किंवा मग लहान उपकरणं, औषधं वगैरे व्यवस्थित लावण्यामध्ये मदत करणे, अशा प्रकारची कामं यात येतात. आणि हो, एक प्रश्न, किंबहुना एक चिंता जी अनेक अर्जदारांच्या मनात असते. एक मोठा गैरसमज असतो की वर्ग 4 पदावर स्वच्छतागृह साफ करण्याचं काम करावं लागतं का? चला, आज आपण याबद्दलची खरी परिस्थिती काय आहे ते स्पष्टपणे जाणून घेऊया. तर याचे एकदम स्पष्ट आणि थेट उत्तर आहे, नाही.
अजिबात नाही. रुग्णालयातली जी स्वच्छतागृह साफ करायचं काम आहे ते कंत्राटी कामगारांना दिलेलं असतं, म्हणजे ते आउटसोर्स केलेलं असतं. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची या पदावर निवड होईल त्यांना हे काम करावं लागत नाही. मला खात्री आहे की हे ऐकून तुमच्या मनातली एक मोठी चिंता नक्कीच दूर झाली असेल. चला तर मग आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे निकाल लागल्यानंतर पुढे काय? उमेदवारांनी कोणती पावलं उचलायला हवीत आणि त्यासाठी काय तयारी करायला हवी? सगळ्यात महत्त्वाचं, निकाल लागल्यावर अजिबात गोंधळून जायचं नाही. तुमची ॲक्शन प्लॅन काय असली पाहिजे? पहिली पायरी, ऑफिशियल वेबसाईटवर सतत लक्ष ठेवा. दुसरी पायरी, जी फायनल कॅटेगरी वाईज लिस्ट येईल त्यात आपलं नाव शांतपणे काळजीपूर्वक तपासा. आणि तिसरी पायरी, लगेचच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी जी काही कागदपत्र लागतील ती सगळी तयार ठेवा. एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी अंतिम यादी येणार आहे ना ती खूपच निर्णायक असणार आहे. कारण त्यामध्ये प्रवर्गानुसार नावं आणि त्यांचे गुण दिलेले असते आणि यावरूनच प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल आणि नक्की कोणाची निवड होऊ शकते याचा एक अगदी स्पष्ट अंदाज आपल्याला येणार आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो. भविष्यात अशा ज्या भरती प्रक्रिया होतात त्या अधिक वेगवान आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी नेमक्या कोणत्या सुधारणा करता येतील असं तुम्हाला वाटतं? यावर नक्कीच विचार करा. जर तुम्हाला DMER बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या DMER महाराष्ट्र अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप खूप धन्यवाद.